जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र धनंजय मामाने. आज आहे रविवार, माझा सुट्टीचा खास दिवस. काल होती 27 तारीख आणि पंढरपूरला आला होता पूर. तुम्ही बघितला असेल प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक स्टेटसला, प्रत्येक शॉर्ट्समध्ये. पण आज मला वेगळं काय दाखवायचं आहे तर प्रत्येक घाटावरती पाण्याची लेवल काय आहे. चला माझ्यासोबत. मी आत्ता आलो आहे विष्णुपद येथे. मित्रांनो, विष्णुपद येथे काय आहे तर भगवान विष्णूची म्हणजे भगवान कृष्णाची चरणकमले पादुका. चला माझ्यासोबत जाऊया आपण ती खालच्या बाजूला जे तुम्हाला मंदिर दिसते त्या ठिकाणी. आता पटकन जाऊया, तुम्हाला दाखवतो तिथे असलेली गोमातेची पादुके, त्याचबरोबर भगवान कृष्णाची चरणकमले. आणि या ठिकाणी आहे पाण्याची ही पातळी. काल पाणी थोडं वरच्या बाजूला होतं, पाणी आज ओसरलेलं आहे. आज आहे 28/7/2024. आता पटकन खाली जाऊया आणि पाहूया येथे असलेली आकर्षक चिमणींची घरटे आतल्या बाजूनी. तेही तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आज आपण आलो आहे विष्णुपद येथे. हा छोटासा पूल आणि याच्या लगत असलेलं हे पाणी. इथे मला एक गमतीदार गोष्ट दिसली आहे मित्रांनो. तुम्ही पहा, मी पाहिली आहे, तुम्ही पहा. बघा कसा नारळ फिरतोय पिशवीला घेऊन. नारळ पिशवीला घेऊन फिरतोय का पिशवी नारळाला घेऊन. बघा, आनंदित व्हा. चला आता आतमध्ये जाऊया, चिमण्यांची घरटे पाहिला. त्याचबरोबर चला आता आपण पाहूया भगवान श्रीकृष्णाची उमटलेली, प्रत्यक्ष उमटलेली ही चरणकमले. ही काय दगडात कोरलेली नाहीत मित्रांनो, ही खरे चरणकमल आहेत. येऊन पहा. आणि तुम्ही पाहू शकता आता ही वरच्या बाजूला चिमण्यांची असलेली प्रचंड घरे. आणि चिमण्यांना इथं पूर्ण अभय आहे. कोण पकडायला नाही, कोण मारायला नाही, काय नाही. तुम्ही पाहू शकता किती सुंदर घरटी आहे, पाहू शकता. आणि ही पाण्याची पातळी, वाह काय सुंदर नजारा आहे. आणि हे मारुती मंदिर तुम्हाला दिसते का लांब, आणि त्याच्या पुढं तो बंधारा, त्याच्यात लगत पाणी आहे. आणि मारुती मंदिर थोडंसं पाण्यात आहे. मी पाण्याच्या बाहेर आहे, मंदिर पाण्याच्या आत आहे. पाण्याचा आवाज कसा येतो, उकळल्यासारखा येतो का मित्रांनो. एक असाच एक व्हिडिओ बनवला आहे, उकळत नाही आहे, पाण्याचा आवाज आहे. क्रिएटिव्हिटी आहे, यूट्यूबर आहे, करणारच. पाहू शकता सुंदर नजारा. हा परिसर आहे मित्रांनो विप्रदत्त घाट. पाहू शकता इथपर्यंत अजून बारी आहे. वारीहून 15 दिवस झाले मित्रांनो, पण पांडुरंगाचे भक्त घरी जायला काय तयार नाहीत. इथंच दर्शन करूनच जाणार आज घरी, असा निश्चय करूनच आलेत. तुम्ही पाहू शकता आजही एवढ्या लांबपर्यंत बारी, अजून 5-6 तास तर लागणार आहेत. जेवण खाऊन करून आलेले आहेत, बारीला उभारलेले आहेत. हे विप्रदत्ताचं मंदिर दर्शन घ्या बाहेरूनच, कारण आजचा विषय आहे पूरदर्शन. 28 तारखेचा पूर तुम्हाला दाखवायचा आहे. आता पायऱ्या उतरूया, पटपट खाली जाऊया आणि बघूया पाण्याची लेवल. मसोबा मंदिर, जय मसोबा. वडाचं झाड, सुंदर नजारा. खाली गेलं की थोड्याशा अंतरावरती मला दिसत आहेत हे बगळे. आणि या पायऱ्या उतरून आपण जाऊया. हे समोरच्या बाजूला दिसत आहेत बगळे, छोटे छोटे बगळे, मोठे मोठे बगळे, काळे पांढरे बगळे, पिवळ्या चोचीचे बगळे. झूम करून दाखवतो, मलाच दिसत नाही, तुम्हाला कुठून दिसणार. जाऊ द्या, पुढच्या बाजूने तुम्हाला दाखवतो. आता आपण पाहूया, सध्या आलोय ना विप्रदत्त घाटावरती, इथलाच नजारा बघूया. तिकडं जाऊन बघूया परत. हे दिसते का पातळी, इथपर्यंत का आलं होतं पाणी, आता आज खाली गेलं. टेन्शन गेलं नाही मित्रांनो. अजून पुण्यात पाऊस चालू आहे, तोपर्यंत पंढरपुरात टेन्शन. चला, हा आहे चंद्रभागा घाट आणि हा इथे उड्डाण पूल. कशासाठी, दर्शनाची रांग.
सर्व ठिकाणी पाऊस चांगला झाला आहे, त्यामुळं भाविक काय आता दर्शन केल्याशिवाय घरी काय जाणार नाहीत. हा चंद्रभागा घाट. आता उतरून पट्टा खाली जाऊया. ही काय भाविक बघते त्यांच्या मागं. पटपट जाऊया आणि खालून नजारा बघूया. आता खालून रस्ता मला दिसतोय पण चिखल आहे. असू द्या, तुमच्यासाठी द्यावा काही. सबस्क्राईब करा, तेवढं लय कष्ट घेतोय मित्रांनो. आता आपण आलो बघा तिकडून, लांब दिसते का ती विष्णुपद आहे, तिथनं मी आलो आत्ता. ही विप्रदत्त घाट, तिथनं आलो आत्ता. आपण बघितलं नाही का बारी तिथपर्यंत होती बघा. आता तिथनं आलो आपण ही चंद्रभागा घाटाकडं. मस्तपैकी पक्षी दिसत आहेत, वातावरण चांगलं आहे. मी आनंदित आहे कारण रविवार आहे. चला आता खाली जाऊया. सगळीजण आपल्या पॅन्टी चिखलात भिजतात म्हणून वर करतात, पण मी काय करणार नाही कारण मी साधी पॅन्ट घालून आलोय. दादा चला. बोला पुंडलिकावर देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. ही बघायला लागली माझ्याकडे खोळा माणूस, काय वरडा लागलाय. पण मित्रांनो, व्हिडिओ काढताना बोर वाटतं पण बघायला छान वाटतं. चिखल खाली चिखल. आता काय करतो माहिती का, पहिल्यांदा तुम्हाला त्या बगळ्यांकडे घेऊन जातो. वाळवा गाडी बगळा दिसत आहे मला आणि खूपच मोठा आकार आहे. मला जर हा वेगळा पक्षी वाटत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही पाहू शकता हे पांढरे आहेत ते छोटेसे आहेत थोडेसे बगळे, आणि पुढच्या बाजूला हे फार चिखल आहे. परंतु तुम्हाला दाखवण्याच्या दृष्टीने मी या चिखलातूनच वाट काढून तुम्हाला हे व्हिडिओ मी बनवून दाखवत आहे की आजची परिस्थिती काय आहे. तुम्ही पाहू शकता प्रचंड मोठ्या आकाराचे आणि रंगीत कलरचे हे पक्षी आहेत घाटालगत. ते बघा, जबरदस्त नजारा आहे हा. आता काय करतो मित्रांनो, पाय तर चिखलानं भरलेच. थोडंसं पाण्यात पाय भिजवतो, चिखल थोडा काढतो आणि जाऊया पुढं. लांब मित्रांनो माणसं काय तर करायला लागलेत. काय करायला लागलेत, नाव पाणी उसरलंय ना, त्यामुळे नाव आता पुढं घेऊन जावं लागेल म्हणून नाव ढकलायला लागलेत. ते कशी ढकलतात आपण जवळ जाऊन बघूया. चला माझ्यासोबत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम माझ्यासोबत म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कशा पद्धतीने नाव घेऊन चाललेत आपण जरा जवळ जाऊन बघूया. चला माझ्यासोबत. बघा आता नदी काठचा परिसर. आता जवळ जाऊया. ह्या काकाने काठीने काय ढकललं. चला 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 आपण पटकन जाऊन बघूया. अरे बाप रे, साप आहे मित्रांनो. बघू शकता असे जीव पाण्यातून या जवळच्या काठातून हे बाहेर येत असतात बेळातून पाणी आल्यानंतर. तुम्ही पाहू शकता. त्यामुळं नदीवर आल्यानंतर थोडी काळजी घ्या स्वतःची आणि दर्शन घ्या. नदीकाठचा हा परिसर तुम्ही पाहू शकता. हा साप कसा आहे, पण मारलं नाही त्यांनी, सोडून दिलं त्याला. असंच आपण करायचं. हे काय आपल्याला काय करत नाहीत, आपणही त्यांना मारायचं नाही. तुम्ही पाहू शकता नदीकाठचा परिसर. ही कालचे पाण्याची जी स्थिती होती म्हणजे 27 तारखेची, 27 तारखेला पाणी हे घाटापर्यंत गेलं होतं. म्हणजे तुम्ही पाठीमागं बघू शकता या घाटाच्या वरती साधारण पाणी जात होतं, परंतु हे पाणी आता ओसरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पाणी पातळी आता मंदिराच्या खाली आहे. साधारण काल मंदिर अर्ध पाण्यामध्ये होतं, पण आज हे पूर्ण खाली पाणी ओसरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता.
मावशी पलीकडे जायचं काय पलीकडे जायचं काय मित्रांनो, आजची पूरस्थिती तुम्हाला दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. आणि तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.